आज आपण मूग डाळीमध्ये दूध टाकून अतिशय पौष्टिक आणि चवीला अतिशय छान असणारी रेसिपी बनवणार आहोत. नमस्कार, मी तेजू आणि तेजू विलेज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर चला मग वेळ न वाया घालवता मूग डाळीमध्ये दूध टाकून अतिशय पौष्टिक रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी वाटीच्या प्रमाणे आणि वजनीप्रमाणे तुम्हाला सगळं साहित्य मेजरमेंटनुसार सांगणार आहे. तर कोणतीही वाटी किंवा कप तुम्ही किचनमधील सिलेक्ट करून घ्यायचा आहे. तर इथे मी ही वाटी सिलेक्ट करून घेतली आहे. आता वाटीच्या मापाने जर म्हटलं तर 1 वाटीभर मूग डाळ घ्यायची आहे आणि वजनीप्रमाणे जर म्हटलं तर 110 ग्रॅम एवढी मूग डाळ घ्यायची आहे. तर कोणतंही एक कापड घ्यायचं आहे आणि ते ओलं करून घ्यायचं आहे. ओल्या कापडावर आपण ही मूग डाळ स्वच्छ पुसून घ्यायची आहे, जेणेकरून मूग डाळीवरील थोडेफार जी धूळ असेल किंवा मग कीटकनाशकची पावडर असेल ती व्यवस्थित स्वच्छ पुसली जाईल. म्हणून मूग डाळ धुण्याची गरज नाही किंवा वाळवण्याची सुद्धा गरज नाही. ही प्रोसेस जर केली ना तर मूग डाळ अतिशय मस्त स्वच्छ होते. तुम्ही कोणतीही रेसिपी बनवणार ना तर डाळ अशा पद्धतीने व्यवस्थित स्वच्छ कापडावर ओल्या कापडावर पुसून घेतली ना तर धुण्याची गरज नाही किंवा वाळवण्याची सुद्धा गरज नाही. अतिशय मस्त स्वच्छ डाळ होते. तर तुम्ही बघू शकता डाळ मस्त स्वच्छ पुसली गेली आहे. आता एक लहान मिक्सरचं भांडं घेऊया आणि ह्या भांड्यामध्ये आपण ही 1 वाटीभर मूग डाळ टाकून घेऊया आणि मस्त अशी दळून घ्यायची आहे. खूप जास्त बारीक पावडर करायची नाही, फक्त अगदी रवाळ टेक्स्चर व्हायला हवं अशा पद्धतीने आपण ही मूग डाळ दळून घ्यायची आहे. मिक्सर अगदी चालू बंद करून दळलं ना तर छान अशा पद्धतीने दळलं जातं. अगदी फाईन पावडर करायची नाही, अगदी रवाळ टेक्स्चरचं अशा पद्धतीने मिश्रण तयार व्हायला हवं. आता हे मिश्रण बाजूला ठेवूया आणि एक लहान पातेलं घेऊया. या पातेल्यामध्ये आपण ज्या वाटीच्या मापाने मूग डाळ घेतली होती ना त्याच वाटीच्या मापाने 2 वाटीभर दूध घ्यायचं आहे. दूध गाईचं, म्हशीचं कोणतंही चालेल. 2 वाटीभर दूध आणि 1 वाटीभर पाणी घ्यायचं आहे. आणि वजनी प्रमाणामध्ये जर म्हटलं तर अर्धा लिटर इथे मी दूध घेतलेलं आहे आणि पावशरभर पाणी घेतलेलं आहे. आता हे मिश्रण आपण गॅसवर ठेवूया आणि फक्त एक उकळी आणून घ्यायची आहे. तोपर्यंत आपण गॅसवर एक जाड तळाची कढई ठेवूया आणि यामध्ये आपण तूप टाकणार आहोत. आता वाटीच्या मापाने अगदी पाऊण वाटी इथे मी तूप घेतलेलं आहे आणि वजनी प्रमाणामध्ये जर म्हटलं ना तर 100 ग्रॅम एवढं हे तूप घेतलेलं आहे. तुपाची क्वांटिटी तुम्ही कमीसुद्धा करू शकतात आणि तुपाऐवजी तुम्ही तेलसुद्धा वापरू शकता. तेलामध्ये सुद्धा अतिशय भारी ही रेसिपी बनते. गॅस ऑन करूया आणि कढईमध्ये तूप टाकूया. तर इथे मी वाटीमध्ये अगदी चम्मच ते 1.5 चम्मचभर तूप शिल्लक ठेवलं आहे. जर आपल्याला लागलं तर आपण टाकू शकतो किंवा मग स्किप केलं तरीसुद्धा चालेल. तुपामध्येच टाकूया रवाळ दळलेली मूग डाळ. तर या ठिकाणी तूप मेल्ट करूनच तुम्ही कपाच्या मापाने मोजून घ्यायचं आहे, नाहीतर मेजरमेंट चुकेल आणि रेसिपीसुद्धा आपली बिघडू शकते. त्यामुळे अगदी मेजरमेंटनुसार अगदी सगळं साहित्य मोजून घेतलं ना की रेसिपी अगदी परफेक्ट बनते. आता हे सगळं मिश्रण आपण पूर्ण मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि लक्षात घ्या पूर्ण रेसिपी होईपर्यंत आपल्याला गॅसची फ्लेम जी आहे ती अगदी लो करायची आहे, मंद करायची आहे. मंद आचेवरच पूर्ण रेसिपी आपल्याला बनवायची आहे. आता सगळं मिश्रण आपण 2 मिनिटापर्यंत मंद आचेवर छान अशा पद्धतीने मिक्स करून घेतलं ना की यामध्येच टाकूया 2 चम्मचभर रवा. तुमच्याकडे जाड रवा असेल, बारीक रवा असेल, तुमच्याकडे जोही रवा असेल, तुम्ही या ठिकाणी 2 चम्मचभर रवा टाकायचा आहे. रवासुद्धा या मिश्रणामध्ये छान मिक्स करायचा आहे. आता हे मिश्रण 3 ते 4 मिनिटापर्यंत छान असंच मंद आचेवर भाजून घ्यायचं आहे. तोपर्यंत भाजायचं आहे जोपर्यंत या मिश्रणाला छानसं तूप सुटत नाही, अगदी फसफसल्यासारखं होत नाही. तर तुम्ही बघू शकतात मस्त असं हे सगळं मिश्रण फसफसल्यासारखं झालेलं आहे. आता यामध्येच टाकूया ड्राय नट्स. तर इथे मी 10 ते 12 बदाम जे आहेत ते अगदी अर्धवट कुटून घेतले आहेत आणि 10 ते 12 बेदाणे घेतले आहेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्राय नट्स घेऊ शकतात किंवा मग स्किप केलं तरीसुद्धा चालेल. आता यामधील जे बेदाणे आहेत छान फुलेपर्यंत आपण हे सगळं मिश्रण असंच भाजत राहायचं आहे. त्यामुळे काय होतं की मूग डाळीचं पीठसुद्धा छान भाजलं जाईल आणि जे बदाम आहेत, बेदाणे आहेत ते सुद्धा छान परतले जातील. तर तुम्ही बघू शकतात मस्त असे बेदाणे छान टपोरे फुललेले आहेत. अतिशय मस्त असा खमंग वास येतोय आणि मुगाच्या डाळीच्या पिठाला सुद्धा छान सोनेरी रंग आलेला आहे. मुगाच्या डाळीचं जे पीठ आहे ना ते छान खमंग भाजलं ना की रेसिपी अतिशय चवदार बनते आणि जर पीठ कच्चं राहिलं तर अगदी कच्ची रेसिपी बनते. त्यामुळे घाई न करता छानसं एकदा भाजून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण दूध टाकायचं आहे. तर इथे मस्त सोनेरी रंग डाळीच्या पिठाला आलेला आहे. लगेच टाकूया उकळतं थोडं दूध. दूध टाकताना घाई करू नका, अगदी थोडं दूध टाकायचं आहे. जर एकाच वेळी तुम्ही दूध जर टाकलं ना तर ते अंगावर येण्याची शक्यता असते. त्यामुळे थोडं दूध टाकूया आणि लगेच झाऱ्याने किंवा चम्मचने छानसं मिक्स करत राहायचं आहे. आता हे सगळं मिश्रण छानसं कोरडं झालेलं आहे. आता यामध्ये टाकूया सगळं दूध. आता हे सगळं मिश्रण अगदी घट्ट होईपर्यंत आपला असं छानसं मिक्स करायचं आहे. दुधामध्ये मुगाच्या डाळीच्या पिठाच्या ज्या गठोळ्या आहेत त्या पूर्णतः झाऱ्याने व्यवस्थित मोडून घ्यायच्या आहेत. तुम्ही एकदा ही हेल्दी रेसिपी नक्की बनवा.
जर तुम्ही एकदा बनवली ना तर आठवड्यातून एकदा डिमांड नक्कीच राहील. लहान्यांनाच काय, वयोवृद्धांनासुद्धा अतिशय आवडेल ही रेसिपी. आणि वयोवृद्धांसाठी जर तुम्ही ही रेसिपी बनवत असताना तर ड्राय नट्स तुम्ही पूर्ण मिक्सरमध्ये बारीक करून टाकले तरीसुद्धा चालतील. मूग डाळ अतिशय पौष्टिक घटक आहे, ज्यामध्ये प्रथिने, फायबर आणि अँटीऑक्सिडंट भरपूर आहेत, ज्यामुळे आपली पचन सुधारते आणि आपली जी रोगप्रतिकारशक्ती आहे ती सुद्धा वाढते. आपले जे स्नायू आहेत ते बळकट राहतात, वजन नियंत्रणात राहते, कारण मूग डाळीमध्ये कमी कॅलरी आणि जास्त फायबर असल्यामुळे पोट अगदी भरलेलं असतं. आता इकडे मिश्रणसुद्धा छान घट्ट झालेलं आहे. आता यावर झाकण ठेवूया आणि फक्त 2 मिनिटाची वाफ काढून घेऊया. 2 मिनिटानंतर आजूबाजूला या मिश्रणाला छानसर तूप सुटतं, म्हणजेच आपली ही मिश्रण जे आहे ना छानसर व्यवस्थित परतलं गेलं आहे. जर मूग डाळीचं पीठ जर कच्चं राहिलं ना तर आजूबाजूला तूप अजिबात सुटत नाही. त्यामुळे तुम्ही लक्षात घ्या, मूग डाळीचं जे पीठ आहे भाजताना अजिबात घाई करू नका. छान आजूबाजूला तूप सुटायला लागलं की यामध्ये टाकूया 1.5 वाटीभर बारीक कापला गूळ. तुम्ही याऐवजी साखरसुद्धा टाकू शकतात. साखरेचं प्रमाण तुम्ही 1च वाटी करायचं आहे. साखरपेक्षा गूळ थोडासा फिक्कट असतो, त्यामुळे इथे मी 1.5 वाटीभर गूळ घेतलेला आहे. तुम्ही गुळाऐवजी साखर घेऊ शकतात किंवा मग खडी साखरसुद्धा घेऊ शकतात. किंवा मग निम्मा गूळ आणि निम्मी साखरसुद्धा घेऊ शकतात. गूळ वाटीच्या प्रमाणे 1.5 वाटीभर गूळ घेतलेला आहे. आणि जर मेझरमेंटनुसार वजनी प्रमाणामध्ये जर पाहिलं ना तर गूळ 200 ग्रॅम आपण घेतलेला आहे. अगदी मीडियम फिकट असं ही रेसिपी बनवली आहे. खूप गोडसुद्धा नाही आणि खूप फिक्कटसुद्धा नाही. आता गूळ छान प्रकारे या मिश्रणामध्ये मिक्स करायचं आहे, झाकण लावायचं आहे आणि फक्त 2 मिनिटाची वाफ काढून घ्यायची आहे, जेणेकरून गुळाला छान प्रकारे पाणी सुटेल. तर तुम्ही बघू शकतात, गुळामुळे अतिशय मस्त रेसिपीला रंगसुद्धा आलेला आहे. तुम्ही जास्त जर गोड खात असणार ना तर मग गुळाची क्वांटिटी थोडी वाढवू शकतात. आता हे सगळं मिश्रण आपण व्यवस्थित मिक्स करायचं आहे. कढईला थोडंफार चिटकलेलं असेल ना ते सुद्धा व्यवस्थित खरडून घ्यायचं आहे. आणि सगळं मिश्रण व्यवस्थित मिक्स झालं की यामध्ये छान फ्लेवर येण्यासाठी अर्धा चमचभर फ्रेश विलायची कुटून टाकायची आहे. आता टाकूया अगदी चिमूटभर जायफळ किसलेलं. तुम्ही दोघंही फ्लेवरपैकी तुम्हाला जोही आवडत नसेल ना तर एखादा स्किप करू शकतात किंवा मग दोघंही स्किप केले तरीसुद्धा चालतील. तरीसुद्धा रेसिपी मस्त बनते. पण छान चव येण्यासाठी इथे मी विलायची आणि जायफळचा वापर केला आहे. आता हे सगळं मिश्रण आपण एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. मस्त मिक्स झालं ना की विलायचीची पावडर आणि जायफळची पूड छान प्रकारे या मिश्रणामध्ये व्यवस्थित मिक्स होते. आता झाकण लावूया, गॅस बंद करूया आणि फक्त 2 ते 3 मिनिटापर्यंत थंड होऊ द्यायचं आहे. शिल्लक राहिलेल्या तुपाची आपल्याला काही गरज वाटली नाही, त्यामुळे ते तूप मी स्किप केलं आहे. तुम्ही हवं तर टाकू शकतात किंवा मग स्किप केलं तरीसुद्धा चालेल. तर इथे बघू शकता तुम्ही, अगदी गरमागरम मुगाच्या डाळीचा हलवा रेडी आहे, तयार झाला आहे. आपण नेहमी रव्याचा शिरा तर बनवतोच, परंतु कधीतरी अशा पद्धतीने मूग डाळीचा हलवा तुम्ही नक्की ट्राय करा. पौष्टिक तर आहेच, परंतु अगदी जिभेवर विरघळणारी ही रेसिपी आहे. अगदी लग्न समारंभामध्ये, कार्यक्रमामध्ये मिळतो ना सेम त्याच चवीचा हा मूग डाळीचा हलवा घरीच तयार होतो. आणि बनवून ठेवला ना आता 2 ते 3 दिवस स्टोअर करून ठेवला तरीसुद्धा चालेल. अजिबात खराब होत नाही. जेव्हा वाटलं तेव्हा गरम करायचा आणि खायचं. आणि स्टोअर करत असताना हवाबंद डब्यामध्ये स्टोअर करा आणि फ्रीजमध्ये 2 ते 3 दिवस ठेवला तरीसुद्धा चालेल. अजिबात खराब होत नाही. तर आजचा हा मूग डाळीचा हलवा रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल ना तर प्लीज एक लाईक नक्की करा. चॅनलला नवीन असाल तर कृपया प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करणं अगदी विनामूल्य आहे. आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू.